पोलीस युनिफॉर्ममधली लेडी सिंघम आणि आता तिच्यावरच एका मोठ्या लव्ह ट्रॅपचा आरोप होतोय. छत्तीसगडमध्ये नेमकं काय घडलंय? ह्या आहेत छत्तीसगडच्या DSP कल्पना वर्मा. एकेकाळी ATS आणि आता दंतेवाडासारख्या नक्षलवादी भागात काम करणाऱ्या ह्या डॅशिंग ऑफिसर. पण सध्या त्यांचं नाव क्राईम नव्हे तर एका वेगळ्याच वादामुळे चर्चेत आलंय. कहाणी सुरू होते 2021 मध्ये. रायपूरचे व्यावसायिक दीपक टंडन आणि DSP कल्पना यांची ओळख झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पण दीपक टंडन यांचा आरोप आहे की हे प्रेम नव्हतं तर तो एक लव्ह ट्रॅप होता. आरोप धक्कादायक आहेत. दीपक यांचं म्हणणं आहे की DSP मॅडमनी त्यांच्याकडून महागड्या डायमंड रिंग्स, सोन्याच्या चेन आणि लाखो रुपये उकळलेत. एवढंच नाही तर चक्क बायकोच्या नावावर असलेली कार सुद्धा स्वतःकडे ठेवून घेतली. पण सगळ्यात जास्त चर्चा होतीये ती या व्हायरल व्हॉट्सॲप चॅटची. या DSP मॅडम कथितपणे सांगत आहेत, तू बायकोला घटस्फोट दे, पण यात माझं नाव येता कामा नये. हे स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आता नाण्याला दुसरी बाजूही आहे. DSP कल्पना वर्मा यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. त्यांचं म्हणणं आहे की हे चॅट्स फेक आहेत आणि हा सगळा वाद त्यांच्या वडिलांसोबतच्या जुन्या आर्थिक व्यवहारातून निर्माण झालाय. उलट त्यांनी मानहानीचा दावा करण्याची धमकी दिली आहे. एकीकडे व्यापारी प्रेमात फसवल्याचा दावा करतोय तर दुसरीकडे DSP मॅडम याला कट कारस्थान म्हणतायत. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा.